नास्ति तेषां मंगलम तेषां उदिष्ट भगवान मंगलाय तस्मै। आजच्या या शांतता समिती सभेसाठी उपस्थित माझे सहकारी डीएसपी आणि एसडीपीओ दारवा, एसडीपीओ कोसत, आदित्य मिरखेलकर, ज्यांनी अनेक सभांचं अत्यंत उत्कृष्ट संचलन केलं, ते प्राध्यापक संजय चव्हाण, सर्व शांतता समिती सन्माननीय सदस्य, जे सर्व ठाणेदार, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी बांधव, पत्रकार बांधव, या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, मैंने माना मेरी आवाज कहां पहुंचेगी, दरो दीवार से टकरा के लौट आएगी। दिलों के अंधेरों को तुम करो कुछ न कुछ इलाज, दिलों के अंधेरों का तुम करो कुछ न कुछ इलाज, वरना ये नस्ल उजालों को तरट जाए। शांतता समिती सभा ही फक्त धार्मिक सण उत्सव आले की जातीय सलोखा वाढला पाहिजे, सामंजस्य वाढलं पाहिजे, आमच्या पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, हा अजेंडाचा उद्देश समोर ठेवून आपण या बैठका घेत असतो। परंतु हे केवळ उपचार नाही, अनेक विभागाचे अधिकारी येतात, अनेक समस्या ज्या नागरिक समस्या आहेत जशा आपण या ठिकाणी व्यक्त केल्या त्यांचा आढावा होतो आणि आगामी धार्मिक सण उत्सव कालावधीमध्ये जे काही सेलिब्रेशन आहे आपण उत्साह साजरा करतो, याद्वारे कायदा व सुव्यवस्थेला कोणतेही आव्हान निर्माण होऊ नये आणि दुर्दैवाने काही घडलंच, काही आव्हान निर्माण झालंच तर आपल्या सगळ्यांच्या कलेक्टिव्ह विजडम मधून त्यावर निबिंद बळ तिथल्या तिथेच ते समूळ दाबलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे असा उद्देश यामध्ये असतो। आणि शेवटी कम्युनल हार्मनी किंवा रिलीजियस हार्मनी किंवा सोशल हार्मनी ही केवळ शब्दांच्या बुडबुडे नाहीये, ती प्रत्यक्षामध्ये उतरली पाहिजे आणि आपल्या मनातली जी किलबिश आहे, आपल्या मनातले जे हिंदुत्व आहे, याला ठोस योग्य असं उत्तर मिळालं तर ती किलबिश दूर व्हायला मदत होते, जळमट दूर व्हायला मदत होते आणि आपण एका बंधू भावाने एक सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये मार्गक्रमण करत असतो। आणि हाही उद्देश असतो की आपला जो सामाजिक एकोपा आहे, जो आपला सौहार्द भाव आहे, हा कायमपणे अखंडपणे टिकला पाहिजे किंवा तो टिकवण्याची प्रतिज्ञा किंवा संकल्प या निमित्ताने आपण घेत असतो। म्हणून सुरुवातीलाच जे मुद्दे आपण सर्वांनी मांडले, जे विचार या ठिकाणी व्यक्त झाले, त्याबद्दल मी सुरुवातीला आपल्या मनापासून धन्यवाद देतो। कारण प्रशासनाला एक सिस्टम आहे आणि आपण जनरल जरी पाहिलं तरी सिस्टमला जागं केल्याशिवाय, त्याला ढुसणे दिल्याशिवाय सिस्टम योग्य काम करत नाही। आणि जिथे चुकतोय, जिथे कमी पडतोय, जिथे सुधारणेला बाब आहे, अशा प्रत्येक बाबीमध्ये प्रशासनाला आपण योग्य त्या सूचना केल्या, योग्य वेळी केल्या, योग्य शब्दामध्ये केल्या तर निश्चितपणे जे काही पॉलिसी डिसिजन आहे, धोरणात्मक निर्णय आहे, त्यामध्ये प्रगती होते। प्रशासन त्याप्रमाणे त्याला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे कारवाई करते आणि लोकांना न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती पुढे पुढे जातात। आता उल्लेख झाला की आता नागपंचमी परवा 2 तारखेला झालेली आहे। आम्ही तिथे 30 तारखेला एक बैठक घेतली आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची आणि जनरल अशी चर्चा झाली की आपल्या जिल्ह्यामध्ये नागपंचमीच्या पुढे आणि मागे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर जागोजागी शेतात, गोठ्यावर, फार्म हाऊसवर जिथे मिळेल तिथे ते जुगार चालू असतं आणि याचं हे समर्थन केलं जातं, साहेब आत्ताची नाही आहे, ही इतक्या वर्षाची प्रथा परंपरा आहे, तुम्ही नागपंचमी नाही तिला जुगार पंचमी म्हटलं तरी चालेल पण हे काय बंद होणं शक्य नाही, अशा प्रकारची त्या भूमिका मांडण्यात आलेली आहे। मग मळाव्याची माहिती येते, माळगावची माहिती येते, उमरखेडची माहिती येते, आमचे एलसीबी इकडे जा तिकडे जा त्याची माहिती काढतात, परंतु लोकांचं थांबणं काही जमत नाही। कोणतरी येतो, डाव मांडतो, लोक येतात, तिथे सगळी सोय खाण्याची, पिण्याची, रंगीत द्रव्यासह असे गावच आहे,
सगळी कामे होती. आता ह्या प्रथा परंपरेच्या नावाखाली त्या अवैध बाबींना समर्थन देणारे, तो जुगार भरवणारे, ते जुगार खेळायला जाणारे हे बाहेरच्या जिल्ह्यातले नाही, ते आपल्याच जिल्ह्यातले भरवणारे, खेळणारे आणि मग काय कोणी हल्ला त्याला लुटणारे, लुबाडणारे सगळे आपलेच. परंतु एक सोशल कॉज म्हणून आमच्या पोलीस विभागाची जबाबदारी आहे, ते उत्तरदायित्व आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या किंवा ज्याला गुन्हेगारी आपण वर्गवारी बसू शकू अशा कोणत्याही बाबीला प्राधान्य राहणार नाही. आणि मी अधिकारवाणीने सांगेन, ज्या दिवशी या यवतमाळ जिल्ह्याचा एसपी म्हणून कार्यभार घेतलेला आहे त्या दिवसापासून आमचा पॉलिसी डिसिजन, आमचा धोरणात्मक निर्णय हाच आहे की जिल्ह्यामध्ये कोणत्याही अवैध धंद्यांना, जुगार असो, दारू असो, रेती असो, गुटखा असो किंवा कुठल्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना एसपी म्हणून माझं कोणत्याही प्रकारचा आशीर्वाद, उत्तेजन, प्रोत्साहन, पाठिंबा राहणार नाही. आणि माझी हीच अपेक्षा राहील की माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या पॉलिसी डिसिजनचं अनुपालन करावं आणि जे काही अवैध धंदे आहेत ते अवैध धंदे विथ आयर्न हँड ते नष्ट आणि नेस्तनाबूत करून कायमस्वरूपी बंद करण्याची भूमिका आमची तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. आणि यामध्ये काही बदल घडलेला नाही. आणि ज्यावेळी सगळे म्हणायचे 1 महिना झाला, 2 महिना झाले, आता अवैध धंदे करणारे एसपीनी म्हटलं किंवा ठरवलं म्हणून लगेच राजा हरिश्चंद्राचा अवतार घेऊन ते सत्यवचनी होती, आता मी वडापावची गाडी लावतो आणि आता माझा जुगार बंद करतो, होणार आहे का? त्यांचं ते काम करत राहणार. परंतु आमचा कॉन्शियस, आमचा अंतरात्मा हा बिलकुल क्लिअर आहे आणि आमची हीच भूमिका आहे का कोणत्याही क्षणी आमचा कॉन्शियस आम्हाला अपराधी वाटेल असं वाटता कामा नये. आमची 1 लाईन स्टेटमेंट आमच्या मिशनचं किंवा विजनचं हे आम्ही निश्चित केलेलं आहे आणि त्याचाच अनुपालन आम्ही करतो आहे. जे काही अवैध धंद्याबद्दल बाबा खान यांचं उपोषण चालू आहे, अनेक बाबी या निमित्तानं आलेल्या आहेत. माझा एक साधा प्रश्न आहे, बाबा खान किंवा त्यांचे सहकारी यांच्या चमू मार्फत किंवा पत्रकार बांधवांमार्फत पुसद मधल्या अवैध धंद्यांबद्दल उपोषण सुरू करण्याच्या अगोदर किती निवेदन, किती बातम्या, किती नावानिशी फोटो, जागेनिशी फोटो, शेड असेल, रूम असेल, बिल्डिंग असेल, यासह किती आलेले आहे. हा साधा जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला पिक्चर क्लिअर होतो की अवैध धंद्यांची भूमिका आमची ही आहे. परंतु एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक सजग आणि सुद्धा नागरिक म्हणून जर आमचे पत्रकार बांधव या विषयाला समोर आणत असतील, अजेंडावर आणत असतील, त्याला प्राधान्य देत असतील, तर आत्मपरीक्षण मुद्दा हा आहे की त्यांनी यापूर्वी किती या बाबी उघड केलेल्या आहेत. पुसद मधले म्हणजे क्लब चालवणारे, वरली मटका घेणारे किंवा जे खावार आहेत किंवा जे ग्रामीण भागामध्ये जाम बाजार असेल, भोजला असेल, काळी दौलत खान असेल, या परिसरामध्ये आपले एजंट, आपले मॅनेजर, आपले दिवाणजी सगळं सूत्रबद्ध त्यांचं काम असतं. हे किती आहेत, कोणते आहेत आणि पब्लिक पर्व्ह्यू मध्ये या अवैध धंद्यांबद्दल जी पोलखोल आहे, जी नावं आहेत ती किती आहे, ती पोलखोल बातम्यांच्या माध्यमातून, अर्जाच्या माध्यमातून, व्हिडिओ क्लिपिंगच्या माध्यमातून, ज्या ऑनलाईन बातम्या त्या माध्यमातून किती आहे. पण 1 फाईन डे काहीतरी बिनसत, काहीतरी चर्चेमध्ये खटकतं आणि एसडीपीओ ऑफिस आणि पोलिसांच्या समोर ते काहीतरी त्यांचं पहिलं उपोषण सुरू होतं. आता 15 पासून किंवा आमरण उपोषण सुरू होणार आहे. हा जो प्रवास आहे, मला असं वाटतं प्रशासनासोबत जी तुमची भूमिका आहे ती जर सामोपचाराची राहिली, जर स्थानिक पोलीस स्टेशन किंवा स्थानिक एसडीपीओ यांनी त्यांचं म्हणणं गाणं ऐकलं नाही तर त्यांनी एसपी ऑफिसला सांगायला पाहिजे, त्यांना निवेदन दिलं पाहिजे. एसपी ऑफिसने ऐकलं नाही तर आयजी ऑफिसला निवेदन दिलं पाहिजे, डीजी ऑफिसला निवेदन दिलं पाहिजे, शासनाला निवेदन दिलं पाहिजे. हा जो प्रवास आहे, जर आपलं कॉज आणि आपलं कारण भक्कम आहे, मंगलमय आणि पवित्र आहे,
तर टप्पे ठरलेले आहेत ना, असं काही नाही का एसडीपीओ पुसद म्हणजे सगळं संपलेलं आहे. एसडीपीओ पुसद कार्यालयाने कारवाई केली नाही तर वरिष्ठ अधिकारी म्हणून ऍडिशनल एसपी आहे, एसपी आहे, आयजी आहे, डीआयजी आहे, डीजी ऑफिस आहे, शासन आहे, होम डिपार्टमेंट आहे, यांच्या मार्फत तिथे निश्चितपणे न्याय मिळू शकतो. परंतु त्याची पूर्वअट ही आहे की तेवढा आपलाही कॉन्शियस क्लिअर असायला पाहिजे. साहेब एक नाही की 10 बातम्या दिलेल्या आहेत, नावानिशी दिलेल्या आहेत, व्हिडिओ पाठवलेले आहेत, फोटो छापलेले आहेत आणि तरी पोलीस प्रशासन काम करत नाही, असं होऊ शकत नाही. जसं आज पीआयसीबी आलेले आहे, काही माहिती होती, त्यांनी 4 जुगाराच्या रेड केला, एक मोठी दारूची रेड केली. हे सातत्याने चालू असतं. एका एसडीपी ऑफिस मधल्या कर्मचाऱ्याला कुठल्या तरी कारणासाठी आम्ही सर मुख्यालयाला सल्लं केलं, झालं. त्यांनी कधी कुणाला चावी मारायची, त्यांनी कोणते हाताशी धरायचं आणि लगेच उपोषणाचं मंडप पडलेलं आहे. त्याचं भाडं किती, भाडं देतो कोण? बरं, उपोषण करून बाबा खानजी हे आवळे धंदे बंद होणार आहे. तुम्ही आमरण उपोषण करा, तुमचं आताच उपोषण चालू ठेवा आणि जर तुमची खात्री असेल, तुमचा समज असेल की हे केल्यामुळे हे आवळे धंदे बंद होतील, रे झाले कशाचा? जर उपोषणाचा हा सकारात्मक परिणाम असेल तर ते धंदे चालले कसे? तेवढा नैतिक दबाव आहे का की नाही बाबा खान आणि आता पत्रकार बांधवांनी उपोषण सुरू केलेलं आहे, आपले धंदे जे काय होते ते बंद करा, असं काही होतं का? तर मला असं वाटतं याचा साधक बाधक विचार सगळ्यांनी करायला पाहिजे आणि आत्मपरीक्षण इंट्रोस्पेक्शन जर आपण केलं, कुणी कुणाला सांगायची शिकवायची मुळीच गरज नाही. त्याचं जे काही उत्तर आहे ते आपलाच अंतरात्मा, आपलंच आतलं मन आपल्याला देतं. म्हणून माझी याबद्दल एवढीच भूमिका आहे. आमचा पॉलिसी डिसिजन बिलकुल क्रिस्टल क्लिअर आहे. कुठल्याही अवैध धंद्यांना प्रोत्साहन नाही, उत्तेजन नाही, पाठिंबा नाही, परमिशन नाही, ग्रीन सिग्नल नाही, माझ्याकडून नाही, एसडीपीओ कडून नाही, ठाणेदारांकडून नाही, बीट अंमलदारांकडून नाही. आणि या उपर जे करतील त्यांच्या उरावर बसून विथ आयर्न हँड आम्ही ते नष्ट आणि नेस्तनाबूद करणार, कायमचे बंद करणार, ही आमची भूमिका आहे. हे मला पुन्हा एकदा आवडून सांगायचं. धार्मिक सण उत्सवामध्ये नागपंचमी झाली, आता 31 तारखेला मोहरमची स्थापना झाली. आपण सांगितलं की मोहरम जवळजवळ आता जी ताजिया किंवा म्हणजे कमी होते, सवारी पण प्रमाण कमी झालेलं आहे. पण एक सामाजिक पुरुषाची भूमिका म्हणून हा मोहरम काय आहे? मोहरम काय सेलिब्रेशन का उत्सव नहीं है. हुसैन जैसा शहीद आलम कोई जहां में हुआ नहीं है. छुरी के नीचे गला है लेकिन कोई किसी से गिला नहीं. हजरत इमाम हुसेन साहेबांचं जर आपण चरित्र पाहिलं तर त्यांनी अन्यायासमोर, अत्याचारासमोर मान न दुखवता मी बलिदान देईन, मी मरणाला समोर जाईल, परंतु चुकीच्या बाबींना मी साथ देणार नाही. त्यांनी बलिदान पत्करलं परंतु त्यांनी हार मानली नाही. हा संदेश चरित्रामधून आहे. आणि आजही आपण त्यांच्या मोहरममध्ये आपण पाहतो मुस्लिम समाज बांधव हे दुःख व्यक्त करतात. त्या वेदना ज्या हुसेन साहेबांना झाल्या त्या फील करण्याचा किंवा त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतात. हा मोहरम सण आहे. आणि आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे दीपकराव की या गौरवशाली संस्कृती आम्हाला हे शिकवलेलं आहे. समाजाचे, धर्माचे कोणतेही सण उत्सव आपल्याला एक प्रेरणा देतात, स्फूर्ती देतात आणि यातून एक संकल्प घ्यायचा आहे, पुढे जायचं आहे आणि नवीन पिढीवर त्या जे काही ही धरोहर आली आहे आपल्या गौरवशाली संस्कृतीची ती पुढे न्यायची, हा त्याचा उद्देश आहे. 15 ऑगस्ट आलेला आहे आणि केंद्र शासनाने संपूर्ण देशभर हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा ही जी योजना आणलेली आहे ही सुद्धा याच एका दूरदृष्टिकोनाचं एक प्रतीक आहे. आणि म्हणून आता आमच्या काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, झेडपी मध्ये, नगर परिषद मध्ये, पंचायत समितीमध्ये राष्ट्रध्वजाच्या खरेदी विक्री केंद्राचं उद्घाटन केलं. कलेक्टर सर, सीओ सर आम्ही होतो आणि 30 बाय 20 इंचाचा जो राष्ट्रध्वज आहे तो नाममात्र 23 रुपये दरामध्ये तो विक्रीला तिथे ठेवलेला आहे. आणि हे सुद्धा आश्वस्त केलेलं आहे की
राष्ट्रध्वजाची कमी नाही, जे संख्येची कमी नाही. आता कोणी म्हटलं दानशूर मंडळी पुढे या, मग तुम्ही आम्हाला डोनेट करा, मग आम्ही घेतो. मी आता दिग्गजला सांगितलं, मला असं वाटतं, प्रामाणिकपणे वाटतं की 23 रुपयाचा राष्ट्रध्वज हा माझा शेतकरी घेऊ शकतो, शेतमजूर घेऊ शकतो, अगदी लोडगाडी चालवून काय छोटा मोठा व्यवसाय करणारा घेऊ शकतो. कारण राष्ट्रध्वज ही नुसती 23 रुपयामध्ये खरेदी करण्याची गोष्ट नाही आहे. राष्ट्रध्वज घेतला, मी माझ्या घरावर लावणार, फडकवणार, त्याला मानवंदना देणार, म्हणजे मी अप्रत्यक्षपणे माझ्या राष्ट्राबद्दल, माझ्या राष्ट्र चैतन्याबद्दल, राष्ट्र भावनेबद्दल काही ना काही कटिबद्ध आहे, प्रतिबद्ध आहे, ही प्रतिज्ञा मी घेतो. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर आपण उभे राहून मानवंदना देतो सर, त्याच्यामध्ये एवढा उद्देश नाही आहे की हे माझ्या राष्ट्राचं राष्ट्रगान आहे आणि त्याला मी सावधानमध्ये उभे राहून छान मान छाती ताणून मान वर ठेवून मानवंदना दिली पाहिजे, ही उमेद त्यामध्ये असते. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध झालं. दोन्ही राष्ट्र बेचिराख झाले. उत्तर कोरियाने 6 वर्षामध्ये ते राष्ट्र जे बेचिराख झालेलं होतं ते 6 वर्षात पुनर्निर्माण केले आणि देशाची शिष्टमंडळ केली. तर तुम्ही कसं काय केलं 6 वर्षामध्ये? ते म्हणाले आम्ही खूप योजना आणल्या, अनेक उपक्रम राबवले, पण सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम एक होता, तो हा होता की दररोज सकाळी संपूर्ण उत्तर कोरियामध्ये 7 वाजता एक मोठा सायरन किंवा भोंगा वाजायचा आणि त्या डॉट भोंगा वाजल्यानंतर त्या देशाचं राष्ट्रगीत सुरू व्हायचं आणि देशातला प्रत्येक नागरिक जिथे आहे जसा आहे सावधानमध्ये उभे राहून त्या राष्ट्रगीत सुरू झाले म्हणून मानवंदना द्यायचं. बस ही म्हणाले आमची जी योजना होती ती एवढी सफल झाली, यशस्वी झाली की आम्ही जे काही ठरवलं त्याच्यामध्ये काही सांगायची गरजच नाही. तुम्ही उद्योग करा, व्यापार करा, नोकरी करा, धंदा करा, ते ज्या क्षेत्रामध्ये जो असेल त्याने आपलं काम अंगामध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रचेतना भिनल्यामुळे, ते पूर्ण व्यक्तिमत्व बदलल्यामुळे त्यांनी काम चांगलंच केलेलं आहे. मला वाटतं आपली जी हर घर तिरंगा योजना आहे ही याच लाईनवर पुढे जाईल आणि माझ्या राष्ट्राबद्दल, देशाबद्दल, देश बांधवांबद्दल याबद्दलची भूमिका, भावना अधिक दृढमूल व्हावी, अधिक वृद्धिंगत व्हावी, ही भूमिका त्यामध्ये आहे. मी नेहमी उदाहरण यापूर्वी तर दिलेलं आहे. माननीय अटल बिहारी वाजपेयी सरांची एक सुंदर काव्यपंक्ती आहे, माझा देश आणि देश बांधव काय आहे. भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है, बंगाल और पंजाब 2 विशाल कंधे हैं, पूर्व और पश्चिमी घाटी 2 विशाल जंगाएं हैं, कन्याकुमारी इसका चरण है, सागर इसका पग पखालता है. ये वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शिव शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगाजल है. हम जिएंगे तो इस देश के लिए और मरेंगे तो इस देश के लिए, और मरने के बाद भी अगर गंगाजल में बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. प्रत्येकाच्या अंतरंगातून माझ्या देशाबद्दल, देश बांधवांबद्दल ही जर भावनाची भूमिका आली, बाकी पाय कायची गरजच नाही. म्हणून एक चांगली स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आपण हा हर घर तिरंगा ही जी मोहीम आहे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आझादी का अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. खऱ्या अर्थाने बलशाली भारत, सामर्थ्यशाली भारत, विश्वगुरु बनणारा भारत ही जी काही स्वप्न आहे ती प्रत्यक्षात साकार करण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आहे. मला वाटतं पुसदमध्ये सुद्धा जे काही राष्ट्रध्वज खरेदी विक्रीचं केंद्र आहे ते सुद्धा इथं राहील. आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अशी मनोमन माझी सर्वांना सूचना आहे. जन्माष्टमी आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. आपल्याकडे दहीहंडी मोठी होत नाही तरी परंतु छोट्या मोठ्या प्रमाणात जे काही होतं त्याचं अनुकरण आपल्याला करायचं आहे. 26 तारखेला पोळा आहे. शेंबाळ पिंपरीला पोळ्यामध्ये परदेशी जाती दंगल झालेली होती. त्यामुळे जातीय दंगल कशामुळे होईल काही सांगता येत नाही. श्रीरामनवमी 2009 मध्ये पुसदमध्ये काय दंगलीचं कारण होतं काही नाही.
जातीय दंगल किंवा कम्युनल जे काही राईट होतात याला काही कारण लागत. तुम्ही चालवलं, तुला धक्का लागला, तू माझ्याकडे असं पाहिलं, तू माझ्याकडे बोट केलं, काही पण लागलं तरी, परंतु 2009 नंतर पुसदवासियांनी आजपर्यंत जे सामंजस्य दाखवलेलं आहे, जो सलोखा समोर आणलेला आहे, तीच लिगसी आणि वसावाचा पुढे न्यायचा आहे की आपल्याला एकमेकांना समजून राहिलं पाहिजे आणि ही भूमिका पुढे घेतली पाहिजे. मागे मी उल्लेख केल्याप्रमाणे पुसद उमरखेड बोललंय की दारवा, दिग्रस, पुसद, उमरखेड हा पट्टा सलग काय अराजकता नेहमी माजलेली असते, अराजकता सातत्याने दिसते. या पुसद मध्ये ऍडिशनल एसपी यांचं स्वतंत्र कार्यालय व्हावं, पुसद या ठिकाणी आमच्या पोलीस मुख्यालयाचं उपमुख्यालय व्हावं, जेणेकरून आपल्याला मनुष्यबळ, साधन सामग्री, दारू, गोळा जे काही मिळणार ते तात्काळ उपलब्ध होईल. शेवटी समाज म्हटलं नंतर काही बाबी घडणार तर त्या घडूच नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवर आपण प्रतिबंधात्मक कारवाई करतो. दुर्दैवाने घडल्यास तर त्याच्यावर तात्काळ नियंत्रण कसं मिळवता येईल आहे त्या मनुष्यबळामध्ये, आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हा आपला प्रयत्न असतो. मला वाटतं या अराजकता असलेल्या पश्चिम पट्ट्यामध्ये या माध्यमातून नक्कीच जे काही आपलं पोलीस प्रशासन आहे हे अधिक सक्रिय, अधिक सजग करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. या निमित्ताने मला जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्यात आले, पहिला होता आपल्या कार्ला येथील जे 2 अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले त्याबद्दलचा आहे. मी ज्यावेळी आम्ही व्हिजिट दिली कलेक्टर साहेबांनी आम्ही 2017 मध्ये 115 अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल झाले, 2018 मध्ये 114, 2019 मध्ये 112, 2020 मध्ये 110, 2021 मध्ये 147 आणि आता जुलै 22 पर्यंत 84 अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. 682 गुन्हे ह्या 2017 पासून दाखल आहेत आणि कोणी उल्लेख केला म्हणे पुसद भागात 40 गुन्हे पेंडिंग आहेत. पूर्ण या 682 पैकी आज मितीला फक्त 28 गुन्हे आमचे पोलीस तपासावर आहेत. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे नॉट टू फाईल चार्जशीट, नॉट टू टेक कोर्सिव्ह ऍक्शन हे जे काही आदेश आलेले आहेत ते 12-13 गुन्ह्यांचे आहेत. बाकी सगळ्या गुन्ह्यांची निर्मिती झालेली आहे आणि अॅट्रॉसिटी रूल्स प्रमाणे 97 अॅट्रॉसिटी रूल्स आहेत त्याप्रमाणे तपास वर्ग 100 एसडीपीओ दर्जाचे अधिकारी करतात तपास आणि यामध्ये जे पीसीआर अमरावतीचं ऑफिस आहे त्यांची व्हिजिट असते, ते येतात, त्यांचा रिपोर्ट एडीजी पीसीआर ला पाठवतात आणि अत्यंत गांभीर्यपूर्वक या सगळ्या गुन्ह्यांचा तपास होतो. चार्जशीट झाल्यानंतर 60 दिवसामध्ये चार्जशीट व्हावं असं कायद्यानेच बंधन आहे. जर त्याच्यामध्ये 60 दिवसाच्या वर जर गेलं तर मीटिंगला आम्ही जातो अमरावतीला, विभागीय कार्यालयामध्ये प्रदेश लगेच येतो मेमो की याचे 62 दिवस झाले चार्जशीट का झालं नाही किंवा परमिशन का घेतली नाही. थोडक्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास हे पोलीस प्रशासनासाठी अत्यंत महत्वाची, गांभीर्यपूर्वक अशी कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करतो आहे. आता हे झालं गुन्ह्यांबद्दल, पण ज्या एरियामध्ये सातत्याने गुन्हे घडतात त्या एरियाला, त्या क्षेत्राला अत्याचार प्रवण क्षेत्र घोषित करण्याबद्दलची कायद्यात तरतूद आहे. आणि आजपर्यंत केवळ यवतमाळ जिल्ह्यात नाही, आता आमचे मित्र जे आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केले ते सांगू शकतील, यवतमाळ जिल्हा सोडा पूर्ण राज्यामध्ये सुद्धा कुठल्या ठिकाणाला अत्याचार प्रवण क्षेत्र घोषित केलेलं आहे. पूर्वी कलम 10 काहीतरी होता, आता थोडं बदललेलं असेल, असं एकही उदाहरण नाही. कारण गुन्हा दाखल होतो त्याप्रमाणे कारवाई होते. आम्ही 164 चे जबाब घेतो. आपल्याही केसमध्ये फिर्यादी, मुलगी आणि डीजे त्यांचा होता, अशा 3 लोकांचे कोर्टासमोर 164 प्रमाणे म्हणजे शक्तीवर जे बयान देतो आपण कोर्टाच्या समोर त्याचे बयान झालेले आहे. उरलेले साक्षीदारांचे बयानांना सोबत तारीख दिलेली आहे आणि त्याप्रमाणे सगळा तपास गांभीर्यपूर्वक होईल. जे पोलिसांच्या समोर बयानात आलेलं आहे, जे कोर्टाच्या समोर 164 मध्ये शक्तीवर दिलेला बयान आलेला आहे त्याप्रमाणे निश्चितपणे तपास होईल.
आणि पर्टिक्युलर या केसमध्ये बोलायचं झालं, एसडीपीओ साहेबांनी सांगितलेलं आहे, तेच तपासी अधिकारी आहेत की त्या ठिकाणी सामाजिक बहिष्कार आहे. मला रेशन दिलं नाही, मला किराणा सामान दिलं नाही, मला लग्नाच्या पंक्तीमधून उठवलं, अजून काही जे अशा प्रकारचे मला दूध दिलं नाही, हे जे सामाजिक बहिष्काराचे विषय आहे 2016 मध्ये याबद्दल स्वतंत्र कायदा झालेला आहे. त्या कायद्याप्रमाणे सगळी पडताळणी, त्याबद्दलचं व्हेरिफिकेशन, तपासणी, छाननी बिलकुल करता येते, ती चालू आहे. पण या क्षणापर्यंत जे पुरावे समोर आले त्याच्यामध्ये या ठिकाणी कार्ला गाव, कार्ला देवगाव, कार्ला देवस्थान, तो परिसर याच्यामध्ये सामाजिक बहिष्कार आहे असा सकारात्मक पुरावा किंवा बाब या क्षणापर्यंत समोर आली नाही. आणि याच्यामध्ये कोर्टासमोर बयान होती, प्रत्यक्षामध्ये जाऊन आपल्याला खात्री करता येईल. 24 तारखेला लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये त्या डीजे वरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. 25 तारखेला जे 12 वाजेनंतर रात्री बरोबर म्हणजे फिर्यादी आल्यानंतर जो काही त्यांनी सीसीटीव्ही वर वेळ लागतो तो गुन्हा दाखल केलेला आहे. 354, 324 रायटिंग, अनलॉफुल असेंबली आणि अॅट्रॉसिटी आहे. 2015च्या सुधारित कायद्याप्रमाणे आपण कलम लावलेले आहे, गुन्हा दाखल केलेला आहे. 26 तारखेला यवतमाळला आयजी सरांच्या व्हिजिटला आलेले आहे. आम्ही सरांच्या व्हिजिटमध्ये चौकशीमध्ये व्यस्त होतो. कुठलं तरी एक निवेदन आलं, भीम आर्मी संघटनेचे महासचिव शिलानंद कांबळे हे आले आणि म्हणे साहेब असा असा गुन्हा दाखल झालेला आहे, हा तपास आत्ताच्या आत्ता एलसीबीकडे देऊन द्या, आमचा स्थानिक पोलिसांना विश्वास नाही. म्हटलं एलसीबीला देऊ शकत नाही, ते डीवायएसपी नाही आहे. तर आम्ही जी पहिली ऑर्डर काढतो ती पहिली ऑर्डर डायरेक्ट आयपीएस ऑफिसर दारव्याचे एसडीपीओ एएसपी यांच्या नावाने काढली की हा तपास डे 1 पासून या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला पाहिजे. नंतर 4 दिवसांनी दुसरा गुन्हा दाखल झाला, त्याचाही तपास आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे. आणि एवढी तरी खातरजमा केली पाहिजे की ते आयपीएस ऑफिसर आयओ गावामध्ये आले, साक्षीदारांना विचारलं, ते मध्ये 2 दिवस बाहेर गेले होते, तुम्ही एसडीपीओ उमरखेड यांना पाठवलं, एसडी उमरखेड आले, त्यांनी गावाला भेट दिली, सगळी व्हेरीफाय केली आणि तो तपास योग्य मार्गाने चालू आहे याची खात्री माझ्या पातळीवर, आयटी सरांच्या पातळीवर सातत्याने होत राहते. आढावा आम्ही घेत असतो. म्हणून माझं सगळ्यांना निवेदन राहील की याच्यामध्ये बरं आरोपी आता गावामध्ये आहेत आणि तरी पोलीस अटक करत नाही, अशी परिस्थिती आहे का? आदित्य, आरोपी गावामध्ये नाहीये. सातत्याने आमचा सायबर सेल, आमचं जे काही ऑब्झर्वेशन असतं कंटिन्यू चालू आहे. आता त्यांना मार्गदर्शन करणारे, कान मंत्र देणारे अनेक लोक असतात, ते सध्या गावामध्ये नाहीये. अटकपूर्वला अर्ज केला, 4 तारखेला पहिली सुनावणी होती. सुनावणीमध्ये पोलिसांकडून जो से गेलेला आहे, आम्ही त्यांच्या अटकपूर्व जामिनाला तीव्र आक्षेप, हरकत आणि विरोध घेतलेला रेकॉर्डवर. सेशनच्या साहेबांनी आमच्या टीमला बोलावलं, स्वतः आयओ गेले, आयओनी परत सांगितलं की आमचे हे मुद्दे आहेत, जामीन देता कामा नये. आर्ग्युमेंट झालं, 4 तास आर्ग्युमेंट झालं. सप्लिमेंटरी पुन्हा अभिप्राय देण्यात आला की यांना जामीन देण्यात येऊ नये. तो जामीन त्यांना मिळू शकत नाही, सेशन कोर्ट देऊ शकत नाही, हायकोर्ट देऊ शकत नाही. त्यांना अटक होऊन या प्रोसेस मध्ये येणं क्रमप्राप्त आहे. एवढं सगळं क्रिस्टल क्लिअर असताना केवळ आरोपी अटक नाही या मुद्द्यांवर आपण निवेदन दिलं, आम्ही रिस्पेक्टफुली ते घेतले. बरं आतापर्यंत निवेदन किती आले? आदित्यजी, जसं 26 ला पहिलं निवेदन आलं, आतापर्यंत 10 ते 12 निवेदन वेगळ्या संघटनांची आलेली आहेत. वंचित बहुजन आघाडी पुसद, वंचित बहुजन आघाडी यवतमाळ, आंबेडकर पीस अँड रिसर्च सेंटर यवतमाळ, असे अनेक निवेदन आले. आणि फोन तर कितीतरी आले. नेहा शिंदे मुंबई समाजसेविका आहे, त्या महोदयांचा फोन आला, अजून 4-5 लोकांचे फोन आले, साहेब काय झालं. जी माहिती माझ्याकडे आहे, जी माझ्या समोर आलेली आहे, जी आमच्या अभिलेखावर आहे, मी सगळी दिलेली आहे. आणि मी दाव्याने सांगेन, नेहा शिंदे मॅडम असो किंवा सामाजिक न्याय विभाग सचिव असो,
आमचे एडीजी विनय कारगावकर सर असो, या सगळ्यांनी बरं हे तोंडी सांगितल्यानंतर पीआयडीएसपी आपला 6 पानाचा रिपोर्ट आम्ही पाठवलेला आहे की हे 2 गुन्हे असे आहेत, या 2 गुन्ह्यामध्ये असा असा पुरावा आहे आणि याप्रमाणे आम्ही कारवाई केली आहे, कारवाई करत आहोत. ते सगळे रिपोर्ट गेलेले आहेत आणि आपल्या माहितीसाठी आमच्या एसआयडी कमिशनर जे असतात त्यांच्या मार्फतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना डेली दररोज याबद्दलचं ब्रीफिंग असतं. असे गुन्हे घडलेले आहेत, अशी लोकांची आउटक्राय आहे, पब्लिक आउटक्राय आहे, त्याबद्दलची पोलिसांनी अशी कारवाई केलेली आहे. थोडक्यात पोलीस प्रशासन या कारला इश्यू बद्दल अत्यंत गंभीर आहे, अत्यंत संवेदनशील आहे आणि जे म्हणून कायद्याचे निर्देश आम्हाला आहे, जसं एक त्यामध्ये निर्देश आहे का एसपी कलेक्टरने व्हिजिट केली पाहिजे, आम्ही व्हिजिट केली. दुसरी व्हिजिट केली नाही त्या ठिकाणी सर आम्ही सामाजिक ऐक्य परिषद त्या ठिकाणी घेतली. आता तुम्ही त्या मंदिरातच लोकांना बोलावलं, ते इकडेच आलं नाही, हा रिलेटिव्ह मुद्दा असू शकतो. आम्ही प्रियतीच्या घरी भेट दिली, ते म्हणाले आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत त्या अमरावती यवतमाळला निवेदन द्यायला गेलेले आहेत, त्यांचे जे काही भाऊ आणि इतर नातेवाईक त्यांच्याशी आम्ही बोललो, परंतु सर्वांना आश्वस्त केलं. गावामध्ये त्या फिर्यादींना आम्ही पोलीस संरक्षण दिलेलं आहे, महिला पोलीस कर्मचारी सोबत आहे, गावामध्ये पोलीस मदत केंद्र सुरू केलेलं आहे, इथे वायरलेस सेट लावलेला आहे, वॉकी टॉकी आहे, मुवमेंट रजिस्टर आहे, कंट्रोल रूम आणि मुख्यालय येथील बंदोबस्त दिलेला आहे, डिव्हिजन बंदोबस्त तर आहेच, पण अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून कायदा बंदोबस्त दिलेला आहे. गावामध्ये याच्या पुढे जे घडलं ते दुर्दैवी आहे, चुकीचं आहे, त्याला क्षमा नाही, परंतु यातून ऑफशूट म्हणून सर अजून पुढे काही घडू नये म्हणून आमचा दंगल विरोधी दस्ता जो आहे, लाठी सेक्शन, रायफल सेक्शन, गॅस सेक्शन, लाल सेक्शन बिल्कुल सुसज्ज है, लाल बोर्ड घेऊन तैयार है, बल का प्रयोग किया जाएगा, पक्की गोली चलाई जाएगी, सगळं रेडी आहे का? कारण त्याचं गांभीर्यपूर्वक आम्ही दखल घेतलेली आहे म्हणून ती तयारी आहे. स्वतंत्र मेस आमच्या लोकांना दिलेली आहे की जेवणासाठी सुद्धा आमच्या लोकांनी सबब सांगू नये, मला जेवण होतं म्हणून मी बाहेर गेलो म्हणून स्पॉट सोडला, बिलकुल नाही. तुला जागेवर जेवण ऑन द स्पॉट तुला आम्ही फूड पॅकेट, चहा, नाश्ता जे आहे ते देऊ. हे सगळे गांभीर्यपूर्वक संवेदनशीलपणे दखल घेतल्याचे द्योतक आहे, हे सगळ्यांनी समजून घ्यावं ही माझी सर्वांना विनंती राहील. गणपती बद्दल तुम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. आम्ही नगर परिषद, एनएससीबी, पीडब्ल्यूडी मॅडम आपण सुद्धा जे काही पोटतिडकीने मुद्दा मांडला आहे त्याबद्दल काय करता येईल, आमचे अधिकारी आणि आमची टीम नक्कीच त्यावर कारवाई करेल. परंतु गणपतीमध्ये अनेक बाबी आपण करतो, जसं साहेबांनी सांगितलं की आम्ही स्वतंत्र मीटिंग घेऊ, त्यांना जे काही परवानग्या, अटी, शर्ती, एनओसी जे लागतं त्याबद्दल मार्गदर्शन करू. आणि आता अलीकडच्या काळामध्ये जसं आता ऑनलाईन बातम्यांचं एक नवीन क्रांती झालेली आहे तुमच्या क्षेत्रामध्ये, आमच्या लेवलला ऑनलाईन क्रांती झालेलीच आहे. आमचं सीसीटीव्हीएस आहे, आमचं सिटीजन पोर्टल आहे, आमचे कमी 4 ते 5 मिसिंग चिल्ड्रन पोर्टल, आयसीजीएस पोर्टल अशा सगळ्या आहेत. तर या परवानगीबद्दल सुद्धा वन विंडो सिस्टम अंतर्गत, एक खिडकी योजना अंतर्गत आमचं ऑनलाईन तुम्हाला भरता येतं. पोलीस स्टेशनला या, आमचे खुफिया कर्मचारी आहेत, तुम्ही ऑनलाईन जी माहिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी समिती मग आम्ही तुम्हाला ऑनलाईन देऊ, हे आमच्या अटी शर्ती, याचं अनुपालन करा, त्याचं अनुपालन करा. आणि प्रत्यक्ष बंदोबस्त जे गणपतीचा बंदोबस्त म्हणजे एक मेगा बंदोबस्त मानला जातो आणि या मेगा बंदोबस्ताद्वारे जे काही आम्ही करतो ती एक प्रकारे आमची सुद्धा गणपतीबद्दलची आराधना असते. अजयजी गणपतीच्या आरतीमध्ये आपण शेवटी काय म्हणतो, संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. हे गणपती बाप्पा तू आम्हाला संकटाला पाव, आमच्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्हाला बळ दे, संकटी पावावे आणि निर्वाणी रक्षावे. जर दुर्दैवाने निर्वाणीचे क्षण आलेच आणीबाणीची परिस्थिती निर्भावलीच तर तू आमचं आणि सगळ्या समाजाचं, जनतेचं रक्षण कर. हे आपल्या आरतीमध्ये आहे. आम्ही जे काही करतो आमचं कामच आहे, वर्दी घातलेली आमचं कर्तव्य आहे, तरी परंतु ज्या भावनेने आम्ही करतो
ती सुद्धा आमची गणपती प्रति एक प्रकारची आराधना असते, प्रार्थना असते आणि एक या निमित्तानं आपल्याला शक्ती उत्साह मिळतो ही भूमिका त्यामध्ये आहे. या सगळ्यांमध्ये जे आपल्या देशाचं वैविध्य आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला मनोमन वाटतं. आणि जो आता उल्लेख झाला की बाबासाहेबांचं नाव सुद्धा आदरानेच घेतलेलं पाहिजे, घेतलं गेलं पाहिजे. कारण राज्यघटनेने आपल्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्यामध्ये जे काय स्वातंत्र्य, जी काय न्यायाची तत्व, समतेची तत्व, बंधुतेची तत्व दिलेली आहे त्यामुळे बाबासाहेबांचे आपल्या समाजमानावर अनंत उपकार आहेत. म्हणून महामानव विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा विचार जरी केला तरी आपली मान नतमस्तक होते, त्यांच्या समोर आपण नतमस्तक होतो. आणि जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येते, त्यांचा उल्लेख येतो, त्यांचे विचार वाचतो, त्याच्याबद्दल बोललं जातं तर नक्कीच इनव्हेरिबली त्यामध्ये आदरभाव आपला व्यक्त होत असतो. आणि जी आपली समाज रचना आहे, समाजपुरुषाचं काम आहे याच्यामध्ये सुद्धा याकडे आपण लक्ष दिलं तर मला वाटतं आपल्याकडे जे मतभेद आहेत, उदाहरणार्थ स्वातंत्र्यामध्ये विचाराचं स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं, विश्वास कशावर ठेवायचा, श्रद्धा कशावर ठेवायची, उपासना काय पद्धती काय असावी याची स्वातंत्र्य आपल्याला आहे. आणि जर आपल्या उपासना पद्धतीमध्ये जर अशा पद्धतीने आपण एकमेकांना समजून घेतलं तर वाद पुढे राहणार. म्हणून गणपती आला असला आणि मस्जिदी समोर जात असता आणि एक रिस्पेक्ट म्हणून नमाज चालू आहे, आम्ही वाद्य बंद करतो, किंबहुना आम्ही आज नमाज पठण करतो, तुमचं तुम्ही गणपती जाऊ द्या, या ज्या दोन्ही बाजूने घेणाऱ्या सामोपचाराच्या भूमिका आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण उल्लेख झाल्याप्रमाणे आता दीपक भाऊ इलेक्शन समोर आहे. आता इलेक्शन म्हटलं की विचारायलाच नको. आता सांगितलं का तुम्हीच आता विकासाचं आता घ्या. तर पॉलिटी हा अत्यंत पवित्र शब्द आहे खरं तर. सर पॉलिटी या शब्दाचा जर डिक्शनरी मिनिंग जरी पाहिला तर समाज व्यवस्थेला नेतृत्व देणारा आपली गणेश मंडळ काय, गणेश मंडळ नेतृत्व विकसनाची केंद्र आहे. तो अध्यक्ष बनतो, उपाध्यक्ष बनतो, खजिनदार बनतो, चार पैसे सोबत असतात, त्याचं खर्च करायचा असतो, त्याचा हिशोब द्यायचा असतो, त्यामध्ये एक नाविन्यपूर्ण कल्पना असते, मी व्याख्याने करणार, मी कल्चर प्रोग्राम करणार, मी देखावा करणार, त्यातून समाजाप्रती बांधिलकी अभिव्यक्त करणार, अनेक बाबी आहेत. आणि म्हणून गणपती उत्सव हा नुसता मूर्ती आणली, आरती केली, आतोर शीर्ष झालं एवढ्यापुरतं मर्यादित नाही. प्रत्येक गणपती आपल्याला वेगळ्या प्रकारची स्फूर्ती देतो, प्रेरणा देतो, काहीतरी आपण त्यामधून घेतो, ही भूमिका समोर असायला हवी. आणि म्हणून गणेशोत्सवामध्ये पोलीस विभागासोबत जेवढे विभाग आहेत त्यांची ही जबाबदारी आहे, त्यांचं दायित्व आहे की ज्या ज्या मंडळांच्या मागण्या आहेत, अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी आउट ऑफ वे जाऊन केला पाहिजे. त्याचं काम सुकर कसं होईल, लवकर कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि मला वाटतं ही जी प्रशासन आणि नागरिक यांच्यामधलं जे नातं आहे हे जर मनमोकळं राहिलं, हे जर प्रांजळ आणि प्रामाणिक राहिलं तर या अडचणीवर नक्कीच आपल्याला मात करता येते. कारण शेवटी हरघर आपण म्हटलं आम्हाला राष्ट्रचेतना जागवायचे, राष्ट्राभिमान जागवायचा, अमुक करायचं, तमुक करायचं, परंतु हे प्रांजळपणे प्रामाणिकपणे केलं त्यामध्ये यश आपल्याला मिळेल. आणि आपण सगळे इथे बसलेलो या पिढीने नवीन पिढीला काय द्यायचं, काय संदेश द्यायचा, काय संस्कार द्यायचा हा जर विषय असेल तर आपण सगळ्यांनी इथे उपस्थित असलेले नक्कीच जबाबदारीने असं म्हणू शकतो की वतन की आबरू लूटने ना देंगे, वतन की आबरू लूटने ना देंगे, मिटेंगे हम तुझे मिटने ना देंगे, लिखेंगे खून से इतिहास लेकिन तिरंगे को कभी झोंकने ना देंगे, तिरंगे को कभी झोंकने ना देंगे. या सर्व माझ्याबरोबर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.